नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, मस्तपैकी म्हातारा पाऊस सुरू झालाय आणि म्हाताऱ्या पावसाच्या सुरुवातीलाच आहेत ना मशरूम भेटतात। तर आज आहे ना आपण मशरूम शोधून आणले होते, चांगले अळंबी आपल्याला भेटली। तो ऑलरेडी व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तर त्याची रेसिपी आहे ना आज आपण मस्तपैकी बनवणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। खरं तर हा आनंद, कारण कसं आहे, हा रानमेवा आहे ना भरपूर मुंबईकर चाकरमानी जे गावाला फार पूर्वी राहत होते असतील, आता कामाधंद्यानिमित्त मुंबईला असतील, हे सगळं काही गोष्टी मिस करत असतील, म्हणून हा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न। ज्यांना ज्यांना रोवणं आवडतात, मशरूम आवडतात, अळंबी आवडतात, त्यांनी पटकन कमेंट करा आणि याची भाजी कशी तुमच्याकडे तयार होते ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। चला, भाजीची तयारी चुलीजवळ झाली असेल, बघूया काय तयारी आहे ते। तर मंडळी, हे बघा, आज आपल्याला रोवणं भेटली होती आणि रोवणं आईने मस्तपैकी बघा इकडे साफ केली, पूर्ण माती काढून घेतली आहे। 2 वेळा मस्त थंड पाण्यामध्ये साफ केली आहे, कारण माती भरपूर होती, कळ्या वगैरे भरपूर होत्या, त्याच्यामुळे बघा अशी तरी देखील मातीचा रंग राहतोच, पण कुठे दगड वगैरे किंवा अशी माती राहिली नाही पाहिजे याची काळजी घ्या। रंग राहिला थोडाफार तरी चालेल, पण माती अशी राहिली नाही पाहिजे, त्याच्यामुळे 2-3 वेळा तरी स्वच्छ धुवून घ्या आणि एकदा मिठाच्या पाण्यात धुवून घ्यावं लागेल। चला, आता हे साफ करून घेऊया आणि नंतर याचे तुकडे वगैरे बारीक करून आपण याची झटपट रेसिपी बनवणार आहोत। चला मंडळी, आता आपण चुलीजवळ आलोय। सोनाली, रोवणाची भाजी आपण साफ करून घेतली आहे आणि आता बघा इकडे आपण मस्तपैकी बघा असे साफ करून तुकडे केलेत बारीक। दुसरं काय साहित्य घेतलेस फोडणीला? कांदा घेतला एक छोटा, एक टमाटर घेतलाय, एक हिरवी मिरची घेतली, कढीपत्ता, फोडणीला लसूण, थोडीशी कोथिंबीर आहे आणि एक कोकम। बरोबर, कोकम भिजवून ठेवले। अच्छा, मसाले कुठले घेणार आहेस? गोडा मसाला। अच्छा, घरी वाटलेला गोडा मसाला, तिखट, मीठ, बस एवढं। साधे आणि सोपी रेसिपी आहे। चला, मस्तपैकी रोवणाची भाजी बनवूया। सोनाली, काय टाकतेस पहिलं? घेते पहिले। दिसतो बघा कसा पेटलाय चुली खाली। लसूण टाकायचं। अच्छा, थोडंसं आलं घेतलं। अच्छा, थोडंसं आलं टाकलंय। हे सगळं मंडळी ऑप्शनल आहे। आता कांदा घेते। चला, कांदा केलाय वरून मस्तपैकी टोमॅटो जातोय आणि थोडी मिरची। फोडणी बघा कशी झाली आहे, जबरदस्त। कारण विस्तव खाली फास्ट आहे आणि स्टीलचं भांडं असल्यामुळे पटकन आपली फोडणी तयार झालेली आहे, भांडं पण पटकन तापतं। आता बघा पटापट आपण मसाले टाकून घेऊया, झटपट रेसिपी आहे। थोडीशी हळद घेते। अच्छा, थोडीशी हळद टाकली अंदाजे। मीठ घेते। अच्छा, थोडंसं मीठ टाकलंय, नंतर चवीसाठी आपण टाकू जर कमी वाटलं। गोडा मसाल्यामध्ये पण मीठ आहे। अच्छा, गोडा मसाल्यामध्ये देखील मीठ आहे, त्याच्यामुळे कमी टाकलं। अशी मस्तपैकी कांदा, टोमॅटो आणि बाकी फोडणीची चटणी बनवून घ्यायची आहे। तर या चटणीमध्ये थोडेसे मीठ मसाले टाकून देखील तुम्ही डायरेक्ट टाकू शकता आणि थोडंसं पाणी टाकलं तरी देखील होते, पण आमच्याकडे आम्ही घरी वाटलेला गोडा मसाला असतो तर तो टाकणार आहोत। फोडणीचा सुगंध जास्त आहे। चला, इकडे आपण रोवणं साफ केली आहेत, हा गोडा मसाला आहे बघा इकडे। चला, फोडणीवरती आपण थोडंसं तिखट घेतलंय, थोडंसं तिखट। अच्छा, घरचं तिखट, हे लक्ष्मी तिखट घेतलं, हे लक्ष्मी बेडगी मिरचीचं तिखट आहे, तर ते टाकलंय। थोडासा वरून गोडा मसाला टाकलाय। मंडळी, कोणाकोणाला चुलीवरचं जेवण आवडतं त्यांनी कमेंट करा। थोडंसं आपण व्हिडिओ शूट करतोय आणि विहा तिच्या आजी बरोबर खेळते, म्हणजे माझ्या आई बरोबर खेळते, थोडासा आवाज तुम्हाला येईल व्हिडिओमध्ये। चला, मसाला मस्तपैकी बघा परतून झालाय। आता थोडं कोकमाचं पाणी टाकते आणि कोकम पण टाकते। मसाला बघा कसा झालाय। आता वरून आपण फायनली रोवणं टाकून घ्यायची। बरोबर, जे आपले अळंबी आहेत ती टाकून घेतो।
सोनाली पहिल्यांदा तर मिक्स करताना पाणी ओतायचं नाही ना, थोडंसं याला पाणी सुटेल, त्याच्यानंतर आपण पाण्याचं प्रमाण बघून थोडंसं ऍड करू शकतो जर थपथपीत पाहिजे तर. चला बघा मस्तपैकी आता फोडणी देऊन झालेली आहे आणि बघा करून घेते. आता एक जीव करून घ्यायचे, सगळा मसाला लागला पाहिजे. हा मसाला मस्तपैकी लागलाय बघा. सोनाली तू या अगोदर कधी कधी भाजी खाल्ली अशी? गेल्या वर्षी खाल्ली ना. हा गेल्या वर्षी ना. त्याच्यानंतर या वर्षी पण भेटली. कुठली भाजी आवडते? चितल्या, चुड्या, सगळ्याच? अरे वा. मंडळी आता बघा आम्हाला थोडस आहे ना हे सुकच बनवायचंय, त्याच्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाही, कारण थोडस आपण तरी पाणी टाकलंय पण थोडासा रस्सा देखील पाहिजे. असं मस्त पैकी लागतं भाकरी सोबत खाण्यासाठी. बघा हे आता थोडंसं पाणी आम्हाला हवं तेवढं आम्ही ऍड केलंय, जरा असं थोडंसं पाणी ऍड केलंय. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते, थोडीशीच टाकली बघा. आता थोड्या वेळाला हळूहळू शिजू द्या, झाकण लावून ठेवूया आणि थोड्याच वेळात आपली रेसिपी तयार होणार. बघा काही रॉकेट सायन्स वाली रेसिपी नाहीये, पण हा खाण्याचा किंवा ही रेसिपी शेअर करण्यामागचा एवढाच मात्र मानस आहे की हा जो काही आनंद आहे, चुलीवरचं जेवण, चुलीवरच्या खाद्यपदार्थ, चुलीवरच्या रेसिपी, ह्याची चव ही तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा छोटासा केलेला व्हिडिओ. मंडळी फायनली आपली मशरूम ची भाजी, अळंबीची भाजी तयार झाली आहे. झकास. सुगंध भारी येतोय का सोनाली? सोनाली सुगंध भारी येतोय. मस्त झाली भाजी, दिसायला तरी छान वाटते है ना. दिसायला म्हणजे एकदम भारीच. बघा तोंडाला पाणी सुटले मस्त पैकी गरमागरम भाकरी सोबत. काय हा 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 टेस्ट लागेल. त्याला भाकरी पण लागणार आहेस ना? हो भाकरी पण. अरे वा झकास. चला चुलीवरची भाजी शिजले का बघते सोनाली कशी. बघा शिजायला काही वेळ नाही लागत. झाले आता उतरते आणि भाकरी भाजून घेते. बरोबर. चल बघा सोनाली म्हणाली भाकरी भाजायची आणि विहाने इकडे पीठ काढलं आणि भाकरी भाजायची तयारी करायला लागली. रोज सकाळी उठून पिठामध्ये पीठ पाडून जाते सगळीकडे, नासून टाकते. आता हिला काय सांगायचं? नाही दिलंस तर रडते. ए इकडे ए बघा, तू भाकरी भाजते, तू पापा भाजते, चपाती बनवली इकडे बघ, तू पापा भाजते. आता आपली भाजी तयार झाली ना? हो आता मी उतरते आणि भाकरी भाजायला घेते. अरे वा मस्त. गरमागरम भाकरी आणि गरमागरम भाजी. बघा मंडळी भाजी तर आता मस्तपैकी छान अशी उतरवून झाली इकडे. आणि आमची मनीमाव बघा, ही खरं तर आमची मांजर नाहीये, आमच्या शेजाऱ्यांची मांजर आहे, पण ते आमच्याकडे येऊन जाऊन असते. हा पण नाही जाते मध्ये मध्ये तिकडे, पण रात्री किंवा मग मध्यरात्री अचानक येते, अंथरुणामध्ये झोपते, सकाळी परत उठून जाते. म्याव ई काय भाजी बनवतेस तू चुलीजवळ बसून? हा थंडी वाजते पावसाळ्यात. चला ए म्याव. लक्ष नाही देत, भरपूर ऍटिट्यूड आहे तुझ्यामध्ये म्याव. चला म्यावला आपण काही डिस्टर्ब नको करूया, आपण आता भाकरीची तयारी करूया. हा बघा सोनालीच्या आवाजाने पटकन येते. तर मंडळी फायनली आपली भाजी तयार झालेली आहे आणि सोबत गरमागरम तांदळाची भाकरी आहे. बरं ही कशी भाजी झाली आहे ते मी तुम्हाला सांगतो. एक नंबर. रोहनाची भाजी अप्रतिम, ऑल टाइम माझी फेवरेट आहे. कोणाकोणाला ही भाजी आवडते आवर्जून कमेंट करून सांगा. जबरदस्त. बघा खाऊन मजा आली. ते माउथ वॉटरिंग काय म्हणतात ना, तो तसा प्रकार झाला. तोंडाला पूर्ण पाणी सुटलंय. जबरदस्त. या मंडळी रोहनाची भाजी खायला या. सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, युवा कोकण आपलंच. काय